ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पाकिस्तानाचा करायचं काय? हिंदू मुस्लिम एकता जिंदाबाद, हिंदू मुस्लिम एकता जिंदाबाद, भारत एकता जिंदाबाद, उनके भारत जिंदाबाद, उनके भारत जिंदाबाद, उनके भारत जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, मुस्लिम एकता जिंदाबाद, मुस्लिम एकता जिंदाबाद, कश्मीर से आवाज आई, मुस्लिम भाई भाई हम सब एक है, हम सब एक है, एक है. पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, कश्मीर से आवाज आई, हिंदू मुस्लिम भाई भाई, कश्मीर से आवाज आई, हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू मुस्लिम एकता जिंदाबाद, हिंदू मुस्लिम एकता जिंदाबाद, कश्मीर से आवाज आई, हिंदू मुस्लिम भाई भाई, कश्मीर से आवाज आई. हिंदू मुस्लिमाचं नाव घेऊन गोळीबार केला. आपण काय सांगतो? आज विराट राष्ट्रीय लोकमत कौन्सिलच्या वतीने पहलगाम जम्मू काश्मीरमध्ये जे दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि त्या ठिकाणी 28 अमानुषपणे हत्या करण्यात आली. त्याचा आज आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करून निषेध करत आहोत. त्याच पद्धतीने आज पाकिस्तानाचा बी आणि दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आलेला आहे. सर्वात प्रथम गोष्ट अशी की जे केंद्र शासन बसले केंद्र शासनामध्ये सरकार बसलेलं आहे त्यांचं म्हणणं असं होतं की 370च्या मुळे संपूर्ण काश्मीरमध्ये अमान झालेलं आहे. ही बाब कालच्या दहशतवादी हल्ल्यामुळे ते निरस्त ठरलेली आहेत. त्याच पद्धतीने संपूर्ण भारत देशातून जम्मू काश्मीरमध्ये लोक सहलीला जात आहेत आणि एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक असतानासुद्धा त्या ठिकाणी कोणतीही कोणतीही बल सुरक्षा उपस्थित करण्यात आलेली नाही. याचा अर्थ काय? सर्वांना हेच वाटत आहे की मागे पुलवामामध्ये जे घटना घडली आणि त्याच्या आधारे लोकसभा निवडणूक जिंकलेली आहेत. पहलगाममध्ये जे घटना घडली याचे कारण काय? हा अनेक सर्वसामान्य जनता प्रश्न उपस्थित करत आहेत. कारण जेव्हा पंतप्रधान महोदय विदेशातून बाहेर आले आणि सरळ ते सभेसाठी बिहारला निघून गेले. लोकांची कोणतीही विचारपूस करण्यात आलेली नाही. ही अत्यंत निषेधार्थ आहेत. त्याच पद्धतीने गृहमंत्री जेव्हा घटनास्थळी गेले तर त्यांच्यासाठी लाल कालीन टाकण्यात आला आणि त्यांचे स्वागत करण्यात आले. याचाही आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करून निषेध करत आहोत व मागणी करत आहोत की जे घटना पुलवामा व पहलगाम व अनेक अशा जे घटना घडलेल्या आहेत त्याची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना कैफर किरदार त्यांना ज्यांनी अमानुषपणे हत्या केली त्यांचा बिमोड करावा व त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. जे सर्वपक्षीय बैठक झालेली आहे त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सुद्धा हेच सूर निघालेले आहेत की सर्वांनी जे सरकार करणार त्याच्यासोबत आम्ही आहोत. आम्ही पण जे विरोधी पक्षांनी जे भूमिका केलेली आहेत आणि सरकारने जे भूमिका केलेली आहेत त्यांनी फक्त बोलू नये करून दाखवावं. या माध्यमातून आम्ही अशी मागणी करत आहोत आणि ते तात्काळ करावा आणि ह्या ज्या सर्व घटना होत आहेत ते तात्काळ थांबवण्यात यावे आणि जे अमानुष हत्या झालेली आहेत त्यांना शहीदांचा दर्जा देण्यात यावा. त्याच पद्धतीने हे भाजप सरकार व गोदी मीडिया
हे म्हणत आहेत की ज्या लोकांनी त्यांची हत्या केली त्यांना सांगण्यात आले की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात. या 28 लोकांमध्ये अनेक मुस्लिमांचे बी बळी गेलेले आहेत. मुस्लिमांनी लोकांना वाचविण्यासाठी आपले प्राण गमावे लागलेले आहेत. लोकांनी आपल्या घरात त्यांना नेऊन जेवणाची, खाण्याची, राहण्याची सुविधा केलेली आहेत. तरी हे कुठेही हे सर्व बाजूला ठेवता फक्त यांना एकच उद्देश यांचा की संपूर्ण भारत देशात हिंदू मुस्लिम करून द्वेष निर्माण करावा व खाई निर्माण करावी, एकमेव उद्देशाने हे केलेलं आहेत. आणि याचा बी उद्देश असा वाटत आहे की याचा पाठीमागे राजकारण तर नाही ना, म्हणून याची सिटिंग जज, सुप्रीम कोर्टाचे सिटिंग जज यांच्या मार्फत चौकशी करून कारवाई व्हावी अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमत कौन्सिलच्या वतीने आपल्या माध्यमातून करण्यात येत आहे.